तुम्हाला थोडंसं थांबवते कारण महत्त्वाचा अपडेट आहे। आजची जी सुनावणी आहे ती आता संपलेली आहे। देवदत्त कामत हे उद्या पुन्हा एकदा शिवसेनेची बाजू न्यायालयामध्ये मांडतील। मात्र आजची जी सुनावणी आहे ती संपलेली आहे। आज कपिल सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करून संपवला होता आणि त्याच्यानंतर ठाकरे गटाकडूनच त्यांचे जे दुसरे वकील आहेत देवदत्त कामत त्यांनी युक्तिवादाला सुरुवात केली। त्यांनी सुद्धा राहुल नार्वेकर यांच्या जी भूमिका आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। मात्र आता ती जी सुनावणी आहे ती संपलेली आहे। उद्या पुन्हा एकदा दुपारी सुप्रीम कोर्टामध्ये या विषयावर सुनावणीला सुरुवात होईल। तर न्यायमूर्ती बागचींनी आज कामतांना काही सवाल उपस्थित केलेले आहेत। शिंदेंना आम्ही अपात्र घोषित करू शकतो का असा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो अध्यक्ष न्यायमूर्तींनी विचारलेला आहे। त्याच्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची एक महत्त्वाची मागणी कपिल सिब्बल यांनी आज न्यायालयामध्ये केलेली आहे। तसंच शिंदेंना सुद्धा आम्ही अपात्र घोषित करू शकतो का, अध्यक्षांची भूमिका आम्ही स्वतःकडे घेऊ शकतो का, असे सवाल जे आहेत ते आज सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं देवदत्त कामत यांना विचारलेला आहे। तर ही सुनावणी मागचे अनेक दिवस चालू आहे। जवळपास 2 आठवडे झाले सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात रोज सुनावणी होतीये। कपिल सिब्बल यांची बाजू मांडून झाल्यानंतर अजून सुद्धा ठाकरे सेनेचा युक्तिवाद हा संपलेला नाहीये।